नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे टार्गेट द एम या यूट्यूब चॅनलवर. आज आपण व्हॅल्युएशन स्टार्ट करणार आहे. आतापर्यंत आपण बिल्डिंगचे काय काय टर्म्स आहेत, प्लिंथ एरिया हे सगळं बघितलेलं आहे, रेट अनालिसिस बघितलेलं आहे, स्टीलची क्वांटिटी कशी काढायची बघितलेली आहे. तर आज आपण व्हॅल्युएशन चालू करणार आहे. इट इज अ टेक्निक ऑफ कॅल्क्युलेटिंग प्रेझेंट फेअर व्हॅल्यू ऑफ एनी प्रॉपर्टी ॲसेट इन टर्म्स ऑफ मनी बेस्ड ऑन सर्टन फॅक्टर्स. व्हॅल्युएशन म्हणजे काय नेमकं? आपण आता आपल्याला कुठली तरी प्रॉपर्टी विकायचं आहे, तर विकण्यासाठी आपण आता समजा विकण्यासाठी जाऊ द्या. आता समजा आपल्याला बँक आहे, बँकनं तुम्ही लोन घेतलेलं आहे बँककडून, मग तुम्ही ती जर परत फेडलं नाही तर बँक काय करणार? तुमची जी लोन आहे ती तुमच्याकडून घेण्यासाठी तुम्ही जी प्रॉपर्टी मॉर्गेज ठेवलेलं असतं त्यासाठी तिथं तुमची व्हॅल्युएशन काढते, म्हणजे त्या प्रॉपर्टीची करंट व्हॅल्यू काढते की किती आहे. व्हॅल्युएशन का बरं केलं जातं? परचेस आणि सेलसाठी. तुम्ही जर परचेस करणार असला कुठली प्रॉपर्टी, तुम्ही विचार करणार की ही प्रॉपर्टीची एवढी व्हॅल्यू आहे का, तुम्हाला पुढे जाऊन त्याच्यापासून प्रॉफिट होईल का. आणि जर सेल करणार असलं तर तुम्हाला प्रॉफिट व्हायला आहे का, त्यानुसारच तुम्ही सेल करणार आहे. टॅक्स फिक्सेशन, टॅक्स फिक्स करायला सुद्धा व्हॅल्युएशन करावं लागतं. असिस्टंट ऑफ स्टॅम्प फी, असेसमेंट ऑफ वेल्थ टॅक्स, रेंट अँड लीज, मॉर्टगेज. मॉर्टगेज म्हणजे बेसिकली तुम्ही बँकेकडे तुमची प्रॉपर्टी ठेवलेली आहे आणि त्याच्याबद्दल तुम्ही लोन घेतलेलं आहे. व्हॅल्युएशन कशावर डिपेंड करते? एकतर लोकेशन, टाईप ऑफ कन्स्ट्रक्शन, क्वालिटी ऑफ मटेरियल आणि लाईफ. जर समजा लोकेशन, सध्या तुम्हाला माहीतच असेल की सिटीच्या जर सेंटरमध्ये तुम्ही एखादं घर घेत असलं तर तिथं एकदम महाग प्रॉपर्टी भेटते तुम्हाला, कारण तिथे फॅसिलिटीजसुद्धा जास्त असतो आणि ती जुन्या एरिया असतो, तिथं फुल्ली डेव्हलप झालेला असतो, त्याच्यामुळे सुद्धा ती व्हॅल्यू डिपेंड करतात. आणि टाईप ऑफ कन्स्ट्रक्शन, जर टाईप ऑफ कन्स्ट्रक्शन एकदम जुनं असलं तर त्याची व्हॅल्यू ऑब्व्हियसली कमी असणार आणि नवीन कन्स्ट्रक्शन असलं तर व्हॅल्यू जास्त असणार. क्वालिटी ऑफ मटेरियल यूज फॉर कन्स्ट्रक्शन, जर क्वालिटी चांगल्या क्वालिटी यूज करून घर बांधलेलं असतं तर त्याची व्हॅल्युएशन जास्त असणार आणि जर खराब क्वालिटी असली तर व्हॅल्युएशन कमी असणार. आणि लाईफ, बिल्डिंगची लाईफ किती राहिलेली आहे, अजून सुद्धा खूप फॅक्टर इन्फ्लुएन्स करतात, जसे की तिथे इलेक्ट्रिक सप्लाय, वॉटर सप्लाय सगळं आहे का नाही, ते सगळं सुद्धा कन्सिडर केलं जातं. तर आता काही बेसिक टर्मिनॉलॉजीज ती बघूया आपण. मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय? इट इज अ व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी वेन पुट टू सेल इन ऑक्शन. ऑक्शन म्हणजे ऑक्शनमध्ये आपण जेव्हा प्रॉपर्टीला सेलला टाकतो ती म्हणजे आपली मार्केट व्हॅल्यू असते. ऑक्शन म्हणजे ती मराठीत ऑक्शनमध्ये जी बँक नंतर तुम्ही जर प्रॉपर्टी लोन फेडला नाही तर तुम्हाला ऑक्शन केलं जातं आणि कोण जास्त बोणी लावतं त्यांना विकलं जातं. बुक व्हॅल्यू, अमाऊंट ऑफ बिल्डिंग शोन इन अकाउंट बुक विथ चेंज इन टाईम इंटरवल. ही अकाउंट बुकमध्ये जी व्हॅल्यू दाखवते ती असते बुक व्हॅल्यू. इट मे इन्क्रीज ऑर डिक्रीज विथ टाईम. ग्रॉस इन्कम, ग्रॉस इन्कम टोटल इन्कम दॅट कॅन बी जनरेटेड बाय अ प्रॉपर्टी सोर्स. ग्रॉस इन्कम म्हणजे जी एक प्रॉपर्टी जनरेट करतं म्हणजेच प्रॉपर्टी. आउटगोईंग्स म्हणजे काय? टोटल एक्सपेन्सेस ओव्हर प्रॉपर्टी इन एनी फॉर्म ऑफ म्युनिसिपल टॅक्सेस, मेंटेनन्स अँड रिपेअर्स. आउटगोईंग म्हणजे जे एक प्रॉपर्टीला खर्च करावं लागतं. मग नेट इन्कम म्हणजे काय झाला? ग्रॉस इन्कम आणि आउटगोईंग. ह्याच्यावर सुद्धा एखादा फॉर्म्युलावर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. स्क्रॅप व्हॅल्यू आणि सॅल्वेज व्हॅल्यू. स्क्रॅप व्हॅल्यू म्हणजे बेसिकली काय? आफ्टर द कम्प्लिशन ऑफ युटिलिटी पिरियड, दोन्हीमध्ये ही सेम आहे. The property is dismantled and the parts are sold out in the market. त्याचे जी पार्ट्स आहेत किंवा ती एखादं बिल्डिंग पाडल्यानंतर त्याची जी चांगली चांगली विटा आहेत, स्टील आहेत, ही भंगारला विकलं जातं थोडक्यात. स्क्रॅप व्हॅल्यू म्हणजे भंगार व्हॅल्यू. आफ्टर कम्प्लिशन ऑफ युटिलिटी पिरियड द रिमेनिंग व्हॅल्यू ऑफ द प्रॉपर्टी. आता पूर्ण प्रॉपर्टी आपली लाईफ झालेली आहे, आपण त्याला पाडत नाही, तसंच विकलं तर ती झाली सॅल्वेज व्हॅल्यू. स्क्रॅप व्हॅल्यू म्हणजे काय? जंक व्हॅल्यू मायनस डिसमॅन्टलिंग व्हॅल्यू. जंक व्हॅल्यू म्हणजे जी काय आपण विकल्यानंतर आपल्याला मिळतं ती जंक व्हॅल्यू झाला. आणि डिसमॅन्टलिंग व्हॅल्यू म्हणजे आपल्याला जी खर्च लागतो बिल्डिंग पाडायला ती झाला डिसमॅन्टलिंग व्हॅल्यू. युटिलिटी इज नॉट देअर म्हणजे ह्याचा आपण वापर काही करू शकत नाही, ही ह्याच्यामध्ये युटिलिटी आहे, ही डिसमॅन्टल केलं जातं आणि डिसमॅन्टल केलं जात नाही. आणि ह्याचा व्हॅल्यू पॉझिटिव्ह असू शकतो, निगेटिव्ह असू शकतो आणि झिरो बी असू शकतो.
सॅल्वेज व्हॅल्यू बी पॉझिटिव्ह असू शकतो, निगेटिव्ह असू शकतो आणि 0 असू शकतो. सॉरी, स्क्रॅप व्हॅल्यू फक्त कधी कधी RCC मध्ये स्क्रॅप व्हॅल्यू निगेटिव्ह सुद्धा जातो. Annuity, it is a periodical payment for repayment of capital amount invested by a investor. Annuity म्हणजे काय, जरा समजा तुम्ही 1 लाख रुपये बँकेकडे ठेवला आहे आणि मॅच्युरिटी नंतर तुम्ही त्याला पर मंथली विड्रॉ करता इक्वल अमाऊंट मध्ये, ती झाला ॲन्युटी. ही सेम आहे EMI सारखं, पण EMI मध्ये तुम्ही काय जमा केलेलं नसतं. तुम्ही पहिल्यांदा एखादा वस्तू बिस्तू घेतो, मोबाईल घेतो समजा, मग त्या मोबाईलचं तुम्ही पैसे इक्वल EMI मध्ये डिस्ट्रीब्युट म्हणजे इक्वल EMI मध्ये तुम्ही भरता पर मंथ. त्याच प्रकार आहे, पण इथं तुमचे पैसे तुम्हाला रिटर्न येतात. सर्टेन ॲन्युटी, द अमाऊंट ऑफ ॲन्युटी पेड फॉर डेफिनेट टाइम इंटरवल. म्हणजे सर्टेन ॲन्युटी म्हणजे फिक्स्ड ॲन्युटी, जी डेफिनेट टाइम इंटरवल नंतर तुम्हाला भेटेल. परपेक्शल ॲन्युटी, अमाऊंट ऑफ ॲन्युटी फॉर अनडिफाईन्ड इंडेफिनेट टाइम इंटरवल. परपेक्शल ॲन्युटी म्हणजे तुम्हाला माहित नाही की ॲन्युटी कधी येते, किती येते, आणि ती इंडेफिनेट आहे. कॅपिटल कॉस्ट, कॉस्ट ऑफ लँड प्लस कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन. कॅपिटल म्हणजे काय, लँड घेतलेला आलेला खर्च आणि त्याला बिल्डिंग बांधण्याला आलेला खर्च. Capitalized value, it is the value of property in terms of money so that annual interest is equal to the net income of the property. Capitalized value म्हणजे काय, जर तुम्ही तेवढा मनी बँकमध्ये डेपॉझिट केला, एक घर बांधायचं म्हणजे तुम्ही बँकमध्ये डेपॉझिट केला आणि तुम्हाला त्याचं ॲन्युअल इंटरेस्ट जी आहे ती त्या प्रॉपर्टीचा नेट इन्कम एवढा जनरेट होत असला तर त्याला आपण कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू म्हणतो. म्हणजे तुम्हाला एवढा ॲन्युअल इंटरेस्ट जनरेट करण्यासाठी किती व्हॅल्यू तुम्हाला बँकेमध्ये ठेवावं लागते की त्याची व्हॅल्यू तुम्हाला कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर नेट इन्कम ऑफ प्रॉपर्टी असेल. नंतर आहे इयर्स परचेस, टोटल अमाउंट required to pay in order to receive an income of ₹1 at given rate. ही एक प्रकार असा आहे की तुम्हाला पहिल्यांदा असं किती पैसे द्यावं लागतंय की तुम्हाला पर मंथ किंवा जे काय टेनेचर ठरेल त्याच्यानुसार तुम्हाला ₹1 यायला पाहिजे. असं काय नाही, ती ₹1 डेफिनेशन मध्ये ₹1 दिलेला आहे. जर समजा तुम्हाला महिन्याला 10,000 पाहिजे तर तुम्हाला प्रिन्सिपल अमाऊंट किती बँकमध्ये ठेवावा लागतो ती कॅल्क्युलेट करण्यासाठी इयर परचेस वापरला जातो. कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू काय, इयर परचेसिंग किंवा ॲन्युअल इन्कम. इयर परचेसचे 2 फॉर्म्युला आहे, रेट ऑफ इंटरेस्ट YP = 100/I आणि YP = 100/I प्लस सिंकिंग फंड. सिंकिंग फंड म्हणजे काय आपण आता बघूया. अमाऊंट विच इज केप्ट असाइड ॲट फिक्स्ड इंटरवल आउट ऑफ ग्रॉस इन्कम सो दॅट ॲट द एंड ऑफ युजफुल लाईफ ऑफ बिल्डिंग प्रॉपर्टी दिस फंड शुड अक्युमुलेट टू इनिशियल कॉस्ट ऑफ द बिल्डिंग. सिंकिंग फंड म्हणजे काय, थोडक्यात जर समजा तुम्ही एक बिल्डिंग मध्ये राहत असाल किंवा त्या बिल्डिंग मध्ये आहात आणि त्या बिल्डिंगची लाईफ आहे 50 इयर्स. 50 इयर्स संपल्यानंतर तुमच्याकडे एवढे पैसे राहायला पाहिजे की तुम्ही जेवढा ही प्रॉपर्टी घेतली तेवढे पैसे तुमच्याकडे राहायला पाहिजे, तर ती झाली सिंकिंग फंड. सिंकिंग फंडचा फॉर्म्युला आहे. सिंकिंग फंडचा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यावर खूप सारे प्रॉब्लेम्स तयार होतो. SSC JEE मध्ये सुद्धा हे तुम्हाला युजफुल असेल. इथं फॉर्म्युला आहे अजून एक, हे दोन्ही फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा. सिंकिंग फंडवर आपण एक प्रॉब्लेम बघूया. सिंकिंग व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी ₹75,000, रेट ऑफ इंटरेस्ट आहे 5%, युटिलिटी पिरियड आहे 20%. म्हणजे थोडक्यात आपल्याला ह्याची टोटल व्हॅल्यू दिलेली आहे का बिल्डिंगच्या, की समजा 20 वर्षानंतर आपल्याला एवढा पैसे पाहिजे आणि रेट ऑफ इंटरेस्ट आहे बँकची 5%. तर रेट ऑफ इंटरेस्ट ह्या फॉर्म्युलामध्ये ठेवूया आपण. रेट ऑफ इंटरेस्ट 5% म्हणजे 0.005 प्लस 1 + 0.05 n आहे आपला नंबर ऑफ इयर्स आणि -1. मग आपल्याला सिंकिंग फंड फॅक्टर मिळाला 0.030. मग ही सिंकिंग फंड फॅक्टरला आपण वरच्या फॉर्म्युलामध्ये ठेवला 0.003 × 0.005 1 + 0.005 × 10⁻⁻1 किंवा हीच आहे सिंकिंग फंड फॅक्टर. मग ही एफ कॅपिटल कॉस्ट आहे आपला 75,000 × 0.003 केला तर आपली सिंकिंग फंड भेटून जाते 2268.19.
आणि आता डेप्रिसिएशन म्हणजे काय? इट इज अ रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ असेट विथ पॅसेज ऑफ टाइम. आता समजा तुम्ही मोबाईल घेतले तुम्ही घेता 15,000ला, पण तुम्ही मोबाईल विकायला गेला तर ती 8,000 7,000 डिपेंडिंग अपॉन द कंडिशन. जर चांगलीच कंडिशन असली, समजा 7-8 महिने झालेली असेल, तर तरी सुद्धा ती 8 ते 9,000 मध्ये जातं. कारण आहे डिप्रिसिएशन. ह्याचं मेन कारण आहे ड्यू टू विअर अँड टेअर, डिटोरेशन अँड ऑब्सोलेन्स. विअर अँड टेअर म्हणजे जर खराब झालेला असला, डिटोरेशन म्हणजे त्याच्यावर स्क्रॅच बीच पडले असले, ते चार्जिंग वर्क स्पेसिफिक करत नाही. ऑब्सोलेन्स म्हणजे त्याचा ट्रेंड एक्सपायर झालेला आहे, की त्याचा ट्रेंड जास्त नाही. मग इथं 3 टाईपचे डेप्रिसिएशन म्हणजे एक आहे फिजिकल डेप्रिसिएशन, त्याच्यामध्ये विअर अँड टेअर होतं, अब्रेशन, व्हायब्रेशन, शॉक, इम्पॅक्ट, करोजन एक्सेट्रामुळं. दुसरा आहे फंक्शनल स्लॅश ऑब्सोलेन्स, चेंज इन फॅशन, डिझाईन ऑफ स्ट्रक्चर, इनएफिशियन्सी ड्यू टू ग्रोईंग डिमांड. जसं जसं टाइम वाढत तसं फॅशन डिझाईन सगळं चेंज होत असतो, मग ती जुनी वस्तू ती ऑब्सोलेन्स होत जातात. तिसरा आहे कंटिजेंट डिप्रिसिएशन, diminution of supply, natural gas, electricity, water supply, etc., accident due to liabilities, diseases. हे सगळ्या कारणामुळे जे डिप्रिसिएशन होतं. समजा आता एका शहरामध्ये काहीतरी लिकेजचा प्रॉब्लेम, की जिथं इलेक्ट्रिसिटी नाही, तर त्या शहरामध्ये रॅपिड कंटिजेंट डिप्रिसिएशन होणार आहे. तर मेथड्स आहेत डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करण्याचा, ह्याच्यावर सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम येतं. तर आपण 2-3 मेथड बघणार आहे. ह्याच्या अगोदर आपल्याला मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन सुद्धा बघावं लागतं. त्याच्यावर काय आपल्याला प्रॉब्लेम येत नाही, पण लक्षात ठेवावं लागतं. मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन. पहिला मेथड आहे डिप्रिसिएशन मेथड ऑफ व्हॅल्युएशन. दुसरा आहे व्हॅल्युएशन बेस्ड ऑन कॉस्ट. तिसरा आहे व्हॅल्युएशन बेस्ड ऑन प्रॉफिट. चौथा आहे व्हॅल्युएशन बेस्ड ऑन डेव्हलपमेंट मेथड. आणि पाचवा आहे रेंटल मेथड ऑफ व्हॅल्युएशन. या 5 मेथडनी व्हॅल्युएशन करता येतं. तर आपल्याला डीपमध्ये काय एवढं विचारत नाहीत प्रॉब्लेम काढण्यासाठी, पण तरी पण जास्त मेन इम्पॉर्टंट जर करायचं असलं तर पहिला एक मेथड तुम्ही करू शकता. तर चला आपण डिप्रिसिएशनमध्ये बघू पुढं. पहिला आहे स्ट्रेट लाईन मेथड. इन दिस मेथड ॲसेट्स लॉजेस इट्स व्हॅल्यू बाय ए फिक्स्ड अमाऊंट एव्हरी इयर. ह्या मेथडमध्ये तुमचा जे काय असेट आहे ती एक फिक्स्ड व्हॅल्यूने डेप्रिशिएट करत जातो, म्हणजे फिक्स्ड व्हॅल्यूने जर वर्षी ती कमी होत जातो. CI म्हणजे काय? इनिशियल कॉस्ट. N म्हणजे लाईफ ऑफ, आणि B म्हणजे बुक व्हॅल्यू, BM म्हणजे बुक व्हॅल्यू ॲट द एंड ऑफ लाईफ ऑफ M इयर्स, DM म्हणजे डेप्रिशिएशन ड्युरिंग M इयर्स. तर आपल्याला डेप्रिशिएशन काढायचं असलं तर CI म्हणजे इनिशियल कॉस्ट ऑफ एन असेट, आणि CS म्हणजे एकदम डिप्रिशिएशनचा नंतरचा कॉस्ट, आणि डिवायडेड बाय N म्हणजे लाईफ ऑफ असेट. तर तुम्हाला बुक व्हॅल्यू काढायचा असला तर CI मायनस M इंटू DM. तर त्याच्यावर आपण एक प्रॉब्लेम बघूया, म्हणजे आपल्याला लगेच कळून जाईल. इनिशियल कॉस्ट ऑफ इक्विपमेंट इज 1100, सॅल्वेज व्हॅल्यू इज 100 रुपीज. तर आपल्याला ही बेसिकली CI आणि हे CS दिलेलं आहे. लाईफ ऑफ इक्विपमेंट म्हणजे हे आपल्याला N दिलेलं आहे. तर रेट ऑफ इंटरेस्ट फॉर सिंकिंग फंड हे आपल्याला I दिलेला आहे. कॅल्क्युलेट इयरली डेप्रिसिएशन अँड बुक व्हॅल्यू ॲट द एंड ऑफ इच इयर म्हणजे आपल्याला DM आणि BM काढायला विचारलेला आहे. मग आपण हे डायरेक्टली आता फॉर्म्युलामध्ये ठेवायचं. CI आहे 110, CS 100, N आहे 5. तर आपण इथं डिप्रिसिएशन काढून घेऊया. डिप्रिसिएशन आला 200 रुपीज पर इयर. इथे एकच असल्यामुळे सेमच आहे, D1 D2 D3 किती असेल तेवढं 5 पर्यंत. आता ही बुक व्हॅल्यू ॲट द एंड ऑफ 1 इयर, बुक व्हॅल्यू ॲट द एंड ऑफ 2 इयर, बुक व्हॅल्यू ॲट द एंड ऑफ 3, बुक व्हॅल्यू ॲट द एंड ऑफ 4, बुक व्हॅल्यू ॲट द एंड ऑफ 5 झालं. तर 1100 मायनस 1 इंटू 200. जर समजा इथं तुम्ही डायरेक्टली 5 टाकलं तर तुम्हाला बुक व्हॅल्यू ॲट द एंड ऑफ 5 इयर्स भेटून जाईल. पण समजा तुम्ही इथं 4 टाकलं तर 4चं भेटून जाईल, 3 टाकलं तर 3चं भेटून जाईल, 2 टाकलं की 2चं भेटून जाईल. आपण इथं स्टेप बाय स्टेप बघूया, म्हणजे आपल्याला कळेल की कसं असतं. 1100 मायनस 200 केलं तर 900 आला. मग ही 900ला इथं घ्यायचा, आणि 900 मायनस 200 केलं की 700 आला. म्हणजे ही
B2 झालं आणि हे B1 झालं, म्हणून मग 700 - 200 गेलं 500 आलं, B3 झालं 500 - 200 300, आणि असंच करत गेले की आपल्याला बुक व्हॅल्यू ॲट द एंड ऑफ 5 इयर्स भेटून जातो. आणि हे तुम्ही डायरेक्टली वरच्या फॉर्म्युलेमध्ये टाकून सुद्धा करू शकतो. एक मिनिट, मी सगळं अरेंज करून घेतो म्हणजे तुम्हाला नोट्समध्ये काय प्रॉब्लेम येणार नाही. दुसरा मेथड आहे कॉन्स्टंट पर्सेंटेज मेथड, डिक्लाइनिंग बॅलन्स मेथड. ह्याच्यामध्ये FDB म्हणजे डिक्लाइनिंग बॅलन्स मेथड आहे ती 1 - CS/CI रेस टू 1/n, आणि D1 म्हणजे डेप्रिशिएशन ॲट 1 इयर इज इक्वल टू CI इंटू हे FDB. तसंच बुक व्हॅल्यू काढायचं असलं तर CI - DI D1. तसंच B2 आणि BM तसंच कंटिन्यू होतं, आणि BMचा फॉर्म्युला आहे, आणि इथं फक्त M चेंज केलं की तुम्हाला कुठल्या इयरचं पाहिजे त्या इयरचं भेटून जाईल. तर आपण त्याच्यावर डायरेक्टली प्रॉब्लेम वरचंच क्वेश्चनचा प्रॉब्लेम बघूया. सोल्युशन FDB काढू. 1 - 100 होता आपला CI, आणि CS होता आपला सॉरी इथं CS/CI आहे. CS 100 आहे आणि CI 1100 आहे, आणि 5 इयर्सला आपल्याला काढायचं आहे. तर FDB आला 0.381, आणि समजा आपल्याला आता DI काढायचं आहे. DI म्हणजे डेप्रिशिएशन ॲट 1 इयर, D1 आहे ती. CI इंटू FDB 1100 इंटू 0.381 काढलं तर 419.10 आलं, हे आलं D1. आणि आता B1 काढला तर ह्याच्यामुळे आपलं CI मधून हे मायनस केले की आपल्याला B1 भेटला. जर समजा तुम्हाला डायरेक्टली B5 काढायचा असला तर ही वरती दिलेल्या फॉर्म्युलामध्ये डायरेक्टली CI काय आहे तुमचा 1100 इंटू 1 - FDB किती 0.381 रेस टू 5 करून टाकायचं, मग आपल्याला डायरेक्टली B5 भेटून जाईल. तिसरा मेथड आहे डबल डिक्लाइनिंग बॅलन्स मेथड. ह्याच्यामध्ये FDDB आहे, तसं 2/n डायरेक्टली 2, आणि n आपला नंबर ऑफ इयर आहे, आणि बाकी काय फॉर्म्युला सगळं सेम आहे वरचं जसं होतं तसा. ह्याच्यावर बी आपण एक प्रॉब्लेम बघूया. तीच प्रॉब्लेम आहे, फक्त आपण त्याला प्रत्येक मेथडनं वेगळ्यानं सोडवलेला आहे. FDDB 2 पण 5 आपलं नंबर ऑफ इयर होतं, तर FDDB 0.4 आला. इथं तुम्ही बुक व्हॅल्यू डायरेक्टली काढू शकता, पण डेप्रिशिएशनची व्हॅल्यू तुम्हाला प्रत्येकाला चेंज करावं यावंच लागेल. पहिलं तुम्ही D1 काढावं लागेल. D1ची जी असेल म्हणजे बुक व्हॅल्यू जी भेटेल तुम्हाला D1 साठी, त्याची ती व्हॅल्यू तुम्हाला डेप्रिशिएशनसाठी घ्यावं लागेल, आणि FDB न मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणून हे तर सगळं सोडवलेलं आहे. तसं सेम आहे ही पुढचा मेथड, तुम्ही एकदा बघून घेऊ शकता. चौथी आहे सिंकिंग फंड मेथड. सिंकिंग फंड मेथड ही इम्पॉर्टंट आहे. ही तुम्हाला याच्यावर नक्की तुम्हाला एक प्रॉब्लेम येऊ शकतो. CI म्हणजे आपलं इनिशियल, CS म्हणजे ऑफ सॅल्वेज व्हॅल्यू, I म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट, N म्हणजे नंबर ऑफ इयर, बाकी M म्हणजे नंबर ऑफ इयर Nच प्रॉब्लेम. आपण आता तीच प्रॉब्लेम ह्या मेथडने सोडवणार आहे. आपण CS2 ला CI2 ला 1100, CS2 ला 100, रेट ऑफ इंटरेस्ट आहे 0.008, नंबर ऑफ इयर 5 आहे हे N, आणि सगळं आपण ठेवलं. आपण D1 काढलो, ती इथं M आहे. M म्हणजे ज्या इयरला आपल्याला पाहिजे ते ठेवायचं. जर समजा तुम्ही इथं डायरेक्टली D5 ठेवलं तर इथं डायरेक्टली D5चीच व्हॅल्यू येऊन जाईल. तुम्हाला प्रत्येक सोडायची इथं काही गरज नाही. आणि इथं बुक व्हॅल्यू तुम्ही काढू शकता, सेम आलेली ह्याच्यामधून मायनस केल्यावर आपल्याला त्या इयरचं बुक व्हॅल्यू भेटून जाईल. समजा इथं तुम्ही डायरेक्टली D5 काढला तर इथं आलेली D5ची व्हॅल्यू इथं आहे, D5ची व्हॅल्यू, आणि इथं B4ची व्हॅल्यू ठेवायची, नाही तर B1ची व्हॅल्यू ठेवायची, जी काय बुक व्हॅल्यू असेल 1100. मग 1100 मायनस D5 तुमचं काय येईल ती ठेवलं की डायरेक्टली तुम्हाला ही भेटून जाईल सॅल्वेज व्हॅल्यू. तर आज आपण इथं थांबूया. उद्यापासून आपल्याला कॉन्ट्रॅक्ट्स अँड टेंडर्स करू. ती आपल्या लेक्चर लास्ट असेल एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंगसाठी. त्याच्यानंतर आपलं बिल्डिंग मटेरियल चालू होईल. तर थँक्यू.